महापालिका निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी विविध राजकीय पक्षातील मातब्बर खेळाडू मैदानात उतरले असतानाच शाळेच्या आवारातील मैदानावर मतदान केंद्रांची उभारणी केल्यामुळे खेळाडूंना तंबूत तिष्ठत बसावं लागल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आलाय। ठाणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं केविला विभागातील होलीक्रॉस कॉन्व्हेंट मुलींच्या शाळेच्या आवारात मतदान केंद्र उभारण्यात आले। मात्र हे केंद्र उभारताना संबंधित कंत्राटदारानं चक्क खेळाडूंच्या नियमित सरावाच्या ॲथलेटिक्स ट्रॅकवरच अतिक्रमण केले। याबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही मतदान केंद्राचा तंबू हटवण्यात आलेला नाही। त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होते। शाळेच्या आवारात अन्य ठिकाणी मतदान केंद्र उभारता आलं असतं, मात्र तसं न करता थेट क्रीडांगणावर तंबू ठोकण्यात आलाय। त्यासाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आलेत। या संदर्भात शाळेच्या प्रतिनिधींनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधलाय। प्रशासनानं मतदान केंद्र अन्य ठिकाणी हलवल्याच्या तोंडी सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या। प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही। खेळाडूंच्या सरावाच्या जागेवरील तंबू अद्याप कायम असल्यामुळे शाळेचे ॲथलेटिक्स प्रशिक्षक संध्या मांद्रेकर यांनी सांगितलंय। या संदर्भात पालिका प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळालेला नाही। या मैदानात सराव आणि प्रशिक्षण घेतलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून पारितोषिकं पटकावली आहेत। नेमका ही कुठला शाळा आहे, काय झालंय नेमकं, ही कशाबद्दल हे काम चालू आहे? माझं नाव आहे संतोष कृष्णा माने। ही मुलींची शाळा हॉलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल आहे। इथे निवडणुकीचा प्रोग्राम चालू केलेला आहे। तुम्ही पाठीमागे बघताच की मोठा स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, पण त्या स्ट्रक्चर उभं होण्याच्या अगोदर आम्ही इथे ट्रॅकचं काम चालू केलेलं आहे। त्या ट्रॅकला आमची शाळा, आम्ही पॅरेंट्स मिळून सगळ्यांनी 70 ते 80 लाख रुपये खर्च केलेला आहे। तर जे काम करतात ते आमचं काही म्हणणं नाही आहे। आमचं फक्त एवढं म्हणणं, जे हिशोबात आम्ही ग्राउंड दिलेलं आहे तुम्हाला, आम्हाला त्या हिशोबात आम्हाला तो ग्राउंड पाहिजे ना, त्यावर काही डॅमेज झालेलं पाहिजे। कारण पुन्हा डॅमेज झालं तर आम्हाला पुन्हा ते काम करता येणार नाही। हा ट्रॅक कशासाठी बनवलेला आहे, काय बेनिफिट आहे? हा ट्रॅक यासाठी बनवलेला आहे की आमच्या शाळेतून दरवर्षी 2 ते 3 मुलं नॅशनल स्टेट खेळतात। या शाळेची ही परंपरा आहे वर्षानुवर्षे। अख्ख्या ठाण्यामध्ये केविला हॉलीक्रॉस स्कूल इथून मुलींचा भरपूर सहभाग असतो खेळामध्ये, आणि इथून नॅशनल स्टेटसाठी भरपूर मुली जातात।